नमस्कार. नमस्ते. तिघं मिळून आला टाकली दत्तात्रय सारखं. ते मी ना निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावाला निघालो. छान छान छान. बसा बसा बसा. तालुक्याच्या गावाला निघाला. मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथ, काय बाळा तुझं कसं काय चाललं? नाही, माझं असं विशेष काहीच नाही. अरे कर्तबगार तरुण तू, काहीतरी केलं पाहिजे. नाही, करायचं खूप मनात आहे हो. मग? पण घरी आई आहे, थोरला भाऊ आहे. अरे माझ्या बोळसट नाथ, आईच्या आणि भावाच्या पंखाखाली किती दिस राहणार? हो ना, पण त्याला इलाज नाही दुसरा. अरे इलाज का नाही? त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे. धमक? हो. सांग तुझ्या आईला, टाका माझी वाटणी म्हणाव. हो, माझ्या हक्काचं घर, माझ्या हक्काची जमीन. सांग. हक्काची जमीन? नाही, आईला नाही पटायचं. का नाही आईला पटायचं होय? अरे आता तुझ्यासारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे. आई नुसतं पाय धरण्यापुरती बस वाकायचं डाय वाक्य. तसं त्याला काय कमी नाही. मनात आणलं तर काय वाटेल ते करून दाखवला निवृत्ती. याच्या मनात येत नाही ना. अरे मला सांग, बाप दादानी मर मर माती जाय पण काम केली, मिळवलं काय? मातीच ना. तर थोडाफार पैसा मिळवला असं नाही असं, पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता, अधिकार, मान मराठा महत्वाचं. झक मारीत पैसा पायाशी लोन घेत होते. बोल. अरे आम्ही आता थकलेली गोडी. तुमच्यासारख्या तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि लोकशाही तर आता खांद्यावर घेतला पाहिजे. काय रे? तर माझा मोठा भाऊ असतो तर कवाच वाटण्या करून घेतल्या असते. सोडतो का काय? आणि मग हे निवृत्तीनाथ, लागा कामाला, चला आम्ही तुझ्या पाठीचे आहोत. अरे असा वैताग आणायचा, धसमुसळपणा करता का बचात फोडायच्या भीक नको, पण कुत्रावर असं झालं पाहिजे. मग ठीक आहे, मग बघतोच मी प्रयत्न करून. बघतोच काय करून टाकायचं. आणि तुझ्या पाठीची मग मी होतो पुढे. साहेबराव, चला चला. साहेबराव बघतोय. तू वाकू नको रे. नाही, वागता येतच नाही. डॉक्टर मारा मुसळे या आयला मारत असणार रोग्यांना बहुतेक. उद्या कळलं ना? चला. काय रे, आजारी होतो रे? कशाला एवढं जागरण करायचं रात चौकात? डॉक्टर मुसळे तुम्हीच काय? लगेच आले आपण. मी कशा तपासतोय ना, मध्ये बोलू नका. रोगी म्हणून आलात ना माझ्याकडे? निरोगी म्हणून आलोय. मग चालते व्हा. आपण तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असं समजलं म्हणून आलो होतो. तुम्हाला कळलं तर काय झालं? निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिल्या त्या टेबलावरून खाली उतरा आणि आणि त्या खुर्चीत बसा. म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलायचं. रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा निवडणुकीचा संबंध खुर्चीशी. खुर्चीत बसा. मला पहिल्यांदा कळलंच नाही. लय भारी विचार होते तुमचे. बोला. तुम्ही निवडणुकीला उभ्या राहताय असं कळलं. मला पण निवडणूक लय आवडते. मला लोकशाही आवडते. त्याच्या आईला द्या टाळी. तुमचं आमचं जमलं या पॉइंट वर. तुम्ही याच गावचे का? एवढं चेहऱ्यावर वाईट दिसत. तसं नाही. मी आपला तो हा इकडचा हे तराळवाडीचा. लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो. माझ्याकडे म्हणजे काय? लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं बी धावत जातो. त्यातून म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका काय खायचं काम आहे काय? मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर? तेवढ्यासाठी तर इथं आलो. गेल्या 10 वर्षात 15 उमेदवारांना निवडून दिलं. तुम्ही 16वे. म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना. तुम्ही फक्त एवढा करा, या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे 100 रुपये जास्त नाही काय. बाकी समजा आपण बघून घेतो. तुम्ही 10,000 रुपये खर्च करणार असाल. अहो ती तयारी ठेवलेलीच आहे. मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा. अहो तुम्हाला असं नक्की वाटतं का? तर अहो काय सांगू तुम्हाला. आता आणि काय सांगताय? अहो 5 वेळेला प्रयत्न केला, 5ही वेळेला पडलो. आणि काय होणार आहे दुसरं? नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार. आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे, म्युन्सिपाल्टीत निवडून यायचं. बघून घ्या या वेळेला सक्सेस मिळतंय का नाही ते. 100 रुपयात 100 रुपयात 100 रुपये. हे तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय? अरे वा, तुम्हाला माहिती आहे सगळं. लोकशाहीसाठी समधी माहिती ठेवावी लागते. आता मुसळ्याने उकळ्यांना उकळात घातलाच म्हणून समजा. हा त्याच्या वकील साहेब
अहो या उखळ्यांचा उखळी वार उडाला की त्या मुसळ्याच्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत. तुम्ही काय बी चिंता करू नका. अहो कंची बी निवडणूक म्हणजे आमच्या हातचा निस्ता मळ आहे मळ. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. नाही म्हणजे तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका. पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी. जिंकली म्हणून समजायची. हा. अहो आम्ही कशासाठी धावत आलो इथं. आ. तो डॉक्टर मुसळे आहे ना मग, त्यानं 3 वेळेला माणूस पाठवला होता मला बोलवाया. काय सांगताय? हा पण आपण शाप सांगितलं काय? येत नाही म्हणून. वा. आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभा राहणार आहे. व्हेरी गुड. कारण माणूस सच्चा आहे. बरोबर. कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे. करेक्ट. वा वा नामदेवराव, माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर. अच्छा वकील साहेब, आता निघतो आम्ही. हो, हो. म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे. बरोबर. कसं हो हो आता काम म्हणजे पैसा आलाच की हो हो. हो ना. मग काढा. हा? आता लगेच? हा अहो कंचं बी काम पैशा बिगर होत नाही बघा. हो हो हा 200 रुपये चालतील. हो. लागेल तसं येऊन घेत जाईल. हो हो चालेल. हा? पण एक ध्यानात ठेवायचं, काय? आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार. हा, हा? अच्छा